भाऊजींचा व्यवसाय वाढला आणि त्यांच्याकडे खूप पैसा आला. खरं सांगते, मला खूप आनंद झाला आणि मग त्यांच्या पुढे माझी परिस्थिती मला कधीच नाही दिसली. पण आता आकाशच्या लग्नात माझ्या नवऱ्याचा अपमान झाला, त्या मुलीच्या परिस्थितीची मस्करी केली आणि उमाताई एक शब्द बोलली नाही. बाहेरचे तर बोलतातच ना, पण उमाताई ती तर आपली आहे ना, आपली. ती सुद्धा बोलू नये. बाहेरच्यांनी दगड मारला ना तरी आपल्याला फरक नाही पडत, पण जवळच्या माणसांनी ओरखडा जरी दिला खूप वाईट वाटतं. आता नवीन नवरीचा गृहप्रवेश झाला असेल ना, तर भाकर तुला व्हायला तरी असं पण नाही बोलली ती. खूप वाईट वाटतंय ग मला, खूप वाईट. आपली आठवण पडली. पमा, ऐका ना, मी काय बोलते, तू हे सगळं धुवायला टाक. ए पोरी, नीट नीट तो कचरा काढ. 2 नाही, मला 4 कांदे पाहिजे. मला उद्या वाटपाची तयारी करायची आहे. पमा, पमा, पमा. बाय, थांब, मी बघतो. हॅलो भाऊजी, उमा बोलतेय मी. भाऊजी अहो, मी पमाला खूपदा फोन केला पण ती उचलतच नाहीये, म्हणून मग इकडे केला. प्लीज तिच्याकडे फोन देता का? बोलवतो. पमा, कोण आहे पप्पा? उमाताईचा फोन आहे तुझ्यासाठी. विचारा तिला, अजून काय बोलायचं आहे का? पमा, असं काय करतेस येण्यासारखं? काय म्हणणे बघ ना तिचं एकदा. मम्मी मावशीने स्वतःहून कॉल केला ना, मग घे ना बोलू. काय बोलायचं आता आणखी? झालं सगळं बोलून. आधी अंतर पाडायचं आणि मग ते कमी करायचं. असं नाही होत. तिला सांगा मला तिच्याशी बोलायचं नाहीये. पमा, बोल. मी डॉक्टरांना फोन करतो. तू आराम करते, येतील लगेच. ऐक ना, जय जय, काही एवढं झालेलं नाहीये. लग्नामध्ये ना थोडी धावपळ झाली, जरा थकल्यासारखं वाटलं. शक्ती गेली अंगातली म्हणून पडले. गोळी घ्यायची राहिली, गोळी नाही. काय करत असतेस तू? औषधं वेळेवर देणं एवढंच काम आहे ना, ते जमत नाही का? आईच्या तब्येतीकडे लक्ष का नाहीये इथे? हो, ओरडू नको. सॉरी 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 सॉरी. तिची काही चूक नाही. तिने दिली होती ती, मी विसरले गोळी घ्यायला. गोळ्या गोळ्या लवकर हा, आणते आण लवकर. काय झालंय? कोण ओरडलं? काय झालं? अगं चक्कर आली. तेजू, मला बरं वाटतंय का तुला? काय काय होतंय काय? अगं काही झालेलं नाही मला. रात्रभर झोपले ना फुल एसी मध्ये की बरं वाटेल. आई प्लीज, तू असं अंगावर काढू नकोस. तुला काहीही होता कामा नये. अगं तुझ्याशिवाय कोणी नाही आम्हाला. आणि तुझ्याशिवाय कोण आहे? माझं शक्ती आहेस तू, माझी जय. मान आहेस, सन्मान आहेस, अभिमान आहेस. ए तेजा, तुझ्या आधी माझा नंबर आहे बरं का? ए, रांग तोडून जायचं नाही, नाहीतर तू आणि हे ना मला सांभाळत बसावं लागेल. काय बोलतेस तू? नाही रे, अगदी बरी होईल ती. मी कुठेही जाणार नाहीये आणि काही होणार नाही. मला काही होताच कामा नाही. त्या हॉटेल्सची जबाबदारी घेतली आता मी, आहे की नाही? आधी स्वतःची काळजी घ्यायची, ही कामं सगळी नंतर. अरे मग उद्यापासून तुम्ही सगळेच बिझी होणार आणि मी पुन्हा घरात एकटीच. हा ठोंबे ना त्याच्या मोबाईल मधनं डोकं वर उचलत नाही कधी. आणि ह्याला तर कामापलीकडे काही सुचतच नाही. आणि त्याच्या उद्यापासून तू पण कामाला जाणार. अरे यार, मी परत एकटी. माझ्या सोबतीला फक्त माझी साक्षी होती. आईला दादाशिवाय करमत नाही, तुला साक्षीशिवाय करमत नाही. माझ्यावर या घरात कोणाचं प्रेम आहे का नाहीये? मला काय जुनी भांडी आणि कपडे देऊन घेतलंय का? अरे माझ्या बाळा, आपल्या किचन मध्ये ना एक जुना माठ होता, तो देऊन आम्ही तुला आणलं होतं. बरं आजी, तुला एकटं वाटतंय ना? जेवण झालं की आपण सगळे मरीन ड्राईव्हला फिरायला जाऊ. बेंचमार्कची आईस्क्रीम खाऊ.
हॅलो नंबर हा हॅलो हॅलो हा पमा बोलते. ऐक ना, तुझ्याकडे एखादा सिलेंडर आहे का शिल्लक? अगं पमाताई, माझ्याकडे एकच सिलेंडर आहे ग, आणि गॅस एजन्सीकडे चौकशी केलीये, पण सिलेंडर यायला उशीर लागेल म्हणाले. अरे देवा, मग त्याच्या आधी हवा असेल तर? अगं मग जास्तीचे पैसे देऊन बघ ना कुठं मिळतंय का ते. हे बोलले युद्ध संपेपर्यंत असंच करावं लागेल. नाही गो, कुठे परवडतं जास्तीचे पैसे देऊन. अगं मेस बंद करण्यापेक्षा हे बरं ना ग पमाताई. ऐक ना, तुला काय सिलेंडरचं कळलं तर मला सांगशील हा? बरं बरं, नक्की सांगेल हं. हाय पमा डार्लिंग. ओय पमा डार्लिंग, हा तू का अशी गॅसवर आहेस? अगं सिलेंडरच मिळत नाहीये. मंजू बोलली सगळीकडे प्रॉब्लेम आहे. सिलेंडर नाहीये ना, पण ऑप्शन आहेत ना. इंडक्शन शेगडी आहे, चूल आहे. अगं पण चुलीवर केवढा वेळ लागतो स्वयंपाक करायला. म्हणूनच बोलले ना इंडक्शन शेगडी. माझी मैत्रीण आहे ना आरती, ती मला आजच सांगत होती की तिच्याकडे इंडक्शन शेगडी आहे आणि 2 सिलेंडर पण आहेत तिच्याकडे. घरात फक्त ती आणि तिचा नवरा, त्यामुळे तिला नाही लागणार आहे. मी ती इंडक्शन शेगडी घेऊन येते, आपण थोडे दिवस वापरू आणि मग पैसे जमा करून ना नवीन इंडक्शन शेगडी घेऊन टाकू. मग गॅसची टंचाई झाली की आपल्याकडे एक इंडक्शन शेगडी असेल. हा, एवढी कशी हुशार झाली तू? तुझ्यामुळे नाही, तुझ्या पप्पांमुळे. तुमची ब्लॅक अँड व्हाईट लव्ह स्टोरी. चुप, अशीच पटापट उत्तर दे हा. छान इंटरव्ह्यू दे हा तू. येस बॉस, येस. आलेच. स्वामी, अहो कशी चांगले विचार करण्याची बुद्धी देता हो तुम्ही शेरूला. थँक्यू थँक्यू.